हो ना, स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. काय होतं किती दिवसात लवकर उठायचं म्हणलं तर लई त्रास आहे इथं हॉस्पिटलमध्ये चहा देत होतो त्याला. पण आता मला कळेल ना यार, मी चांगली व्यक्ती आहे, बाद व्यक्ती आहे यार. सुप्याला मला कुत्र्या का मारा जायला. हे आहेत आमचे जिओ ऑफिसचे साहेब. ऑल द बेस्ट भावा. यासाठी येतो हा कप चहा प्यायला अर्जंटमध्ये. तर सुट्टीच घेऊ देतात. आलो मी इथं जत स्कूलमध्ये. तर इथं आपलं तहसीलदार साहेब आले तर त्यांना आपण चहा द्यायचं होतं. त्यासाठी सरांनी खास मला बोलवलं. यार तहसीलदार साहेबांना जाऊन हा सर नमस्कार म्हणण्याची हिंमत नाही माझ्या. तर भावांनो आता मी आले सागर दादापाशी इथं भजी घ्यायला. भावा 3 प्लेट भजी दे मला. झालं ऑर्डर कम्प्लीट. आता चालले आपण घराकडं आणि घराकडं जाऊन करूया पार्टी. हो ना, स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आज तुम्हाला काय तर स्पेशल दाखवलं. आज बघा ही पॅन्ट, म्हणजे रेग्युलर जी पॅन्ट घालते ना त्यापेक्षा ही जरा डिझायनरमध्ये वेगळे आहे, किंवा काय म्हणू शकतो जरा मॉडर्न आहे. आणि हे शर्ट घेतलं आहे. हे आयडिया माझ्या भावाचे होते खास करून, की बाबा काही तर चांगलं घालत जातो, रोजचं तेच घालत जाणं असते. त्यामुळं हे घेतलं. कसं दिसणार मी यात. तर भाऊ ना आता पहिली किती घेऊन फिरायला काय होतं. आणि त्यावर फुल एक्सायटेड आहे भाऊ ना. रोजच्या पद्धतीने आज पण लेट झालो. आता सराव पण आलं की बाबा लवकर ये, आणि आज पण लेट करायला. रोजचं लेट झालं मला जायला. लवकर उठायचं म्हणतोय मी, पण थंडी दिवसात लवकर उठायचं म्हणलं तर लई त्रास आहे इथं. आता मला कस्टमर भेटलं, हे इथं हॉस्पिटलमध्ये चहा देत होतो त्याला. पण मी म्हटलं हे मला अगं तिथं हॉस्पिटलमध्ये गेलो तर मला इकडे जायला उशीर होईल. त्यामुळं सर्व नाही म्हटलं त्याला. तर मग आता म्हणाले की असं जरा वाईट वाटलं सर वाटायला मला, की भाई त्याला माझ्याकडं आश्चर्य चहा मागितलं आणि मी म्हणाले की भाई दुसऱ्या कोणाला तर बघा. पण माझं पण बरोबर आहे ना भाई, मला माझं गिराक बघायचं आहे. हा रेग्युलर गिराक तोडून तर नाही चालत माझं. पण आता मला कळेल ना यार, मी चांगली व्यक्ती आहे, बाद व्यक्ती आहे. कम्प्युटर झालं पूर्ण. जरा कमेंट काय तर मला क्लिअर. दादा दादा यार, सुप्याला मला कुत्र्या का मारायचं याला. ह्याला कुत्र्या का मारायचं मला. हां लय त्रास झाले पोरग मला. हे सोप्या कुत्र्या बोल घ्या. हे बरं दादा असं चालतंय तुमचं, येतो आम्ही. येऊ का दादाला ब्लॉग मध्ये नीट घेतलास काय भाई? तोच येण्यासाठी तयार नाही आहे तर मी कसं घेणार ते. दादा जरा इकडे बघा. येऊ दादा. हाय यार, सोप्याची गाणं सरार झालं. भाऊ नो, हे आहेत आमचे जिओ ऑफिसचे साहेब. आणि साहेबांचा विषय असं झालाय की साहेबांचा कुठला तरी व्हिडिओ टाकले मी, आणि मलाच आठवलं ना कुठलं व्हिडिओ येते. त्यामध्ये साहेब म्हणाले मी त्यांची आब्रू काढत होतो. अरे मला ना सर प्रत्येक गोष्ट तुमच्याबद्दल चांगलं बोलले. त्या व्हिडिओमध्ये कसं काय एवढं माहिती होतं त्या सांगा तरी. ऑल द बेस्ट भावा. त्यासाठी नाही करतो भाऊ पॉप्युलर व्हायला लागलाय. ह्याचे व्हिडिओ बघून ह्याला फोन यायला लागले डायरेक्ट. काय कांड करायला लागलं रे ते पॉप्युलर आहे 100%. जगचा टॉपला तू आहे सध्या. हे जिओचे मॅनेजर आहे, ते संत्र खात वाटेन फिरायले. येतो हा भाऊ मस्त एकदम. मला पण माहीत नाही विषय काय नाही मिळते. आणि व्हिडिओ सापडला तर बघूया त्यांचं. पण मला सापडणार नाही, कारण खूप व्हिडिओ मी अपलोड केलो आहे. आणि त्यावर तर हुडकणं लई त्रासदायक आहे माझ्यासाठी. तर विचार केला तो बाबा दुपारचा आता जरा मस्त काय रिलॅक्स होतं, जरा सुट्टी येतो जरा दुपारचं. पण तेवढा तर जोश सर फोन लावले आणि म्हटले बाबा 10 कप चहा प्यायला अर्जंटमध्ये. आता जात असं चालले दादासोबत. तर सुट्टीच घेऊ देतात दुपारचं तरी. जरा रिलॅक्स बसलो असतो, पण काय लोकांना बघतच नाही लागला. हा तिथं एक बिस्किट लागणार होतं, ते मी विसरून गेलो. तर जाऊन आता बिस्किट घेऊन आलो इथं. हे इकडनं जा, इकडनं असं जाऊ द्या आणि तिकडं जाऊ द्या. हे एक सिस्टम असं काय केलं कोणास ठाऊक यांची. पण कंपाऊंड म्हणून आहे तर उपयोग नाही कंपाऊंड म्हणून. तर भाऊ आता आलो मी इथं जत स्कूलमध्ये. आता तिकडं जाऊन मेन हॉलमध्ये आहे वाटतं, ते जाऊन आता द्यायचं आहे मला. थोडंसं नर्वस पण व्हालो मी इथं शाळेत आल्यानंतर ना, काय माहिती कोणास ठाऊक. तर हो इथं आल्याचं कारण कळलं. आज जागतिक मानवी हक्क म्हणून काय तर दिवस आहे ते. एक्झॅक्टली मला माहीत नाही मला काय असतं ते. तर इथं आपलं तहसीलदार साहेब आले तर त्यांना आपण चहा द्यायचं होतं. त्यासाठी सरांनी खास मला बोलवलं. यार फिलिंग प्राऊड. तर आता शिपाई मामांनी ते कपा आणले तर ते कपांमध्ये भरून द्यायचं आपण. हा शिपाई मामा, जागतिक मानवी हक्क दिवस आहे आज. हॅलो रे हॅलो. तर भावना आता शिपाई मामा तिकडं आत घेऊन गेले तर सगळं ते चहा आणि बिस्किटं.
आणि मी आत गेलो नाही कारण भाई मला माहीत नाही मी अलाउड आहे की नाही ते आणि एवढा मोठा ब्लॉगर पण नाही की भाई तहसीलदार साहेबांना जाऊन हा सर नमस्कार म्हणण्याची हिंमत नाही माझी आता तर मी बाहेरच उभारलो आता तर निवांत करतो मी तर माझं पाहुणं चहा देऊन झाले आणि आता आपण निघालो घरीकडं त्यानंतर मी आता जाऊन सुट्टी घेतो जरा बसतो झोपतो जरा 2-3 तास त्यानंतर चहा करतो तर भावांनो आता मी आले सागर दादापाशी इथं भजी घ्यायला भावा 3 प्लेट भजी दे मला गरमागरम गरम काढून देणार की गरम करून देणार ओके तर आता सागर दादा भजी सोडायला आहे आणि ते काढून देते केली म्हणत काय गरम ओके भाई आणि इथं बघा गर्दी पण झाल्या तर भरपूर काय रे बोल की यार लय गर्दी झालं इकडं सगळं माझा ऑर्डर विसरू नको कसं भाई हां हां यार सगळं एवढं कसं काढून ठेवत असलं का नाही नाही हे ऑर्डरला हां हां एक्सपिरियन्स लय राहतो तुम्हाला कळला म्हणा हां भाऊ सागर दादा जरा घाबरायला आज बोलण्यासाठी कारण मी व्हिडिओ चालू केले काय तर चुकीचं बोलायचं नाही तर व्हायरल व्हायचं त्यामुळं सागर दादा लय सेफ खेळायला राव तुम्ही हां भाऊ अशा तऱ्हेनं आमच्या सागर दादा दिल्या म्हणून सागर ना पैसे फुकटमध्ये तेवढं म्हणणं होतं हां भाऊ अशा तऱ्हेनं आपलं झालेलं ऑर्डर कम्प्लीट आता चालले आपण घराकडं आणि घराकडे जाऊन करूया पार्टी